नमस्कार, मी डॉक्टर सुरेश, टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ह्या व्हिडिओमधून आपण UGC नेट सेट पेपर 1 मधील युनिट 4 कम्युनिकेशन यातील जे दोन उपमुद्दे आहेत 4.3 बॅरियर्स टू इफेक्टिव्ह कम्युनिकेशन आणि मास मीडिया अँड सोसायटी याविषयीच्या आधी संकल्पना समजून घेऊ आणि त्यानंतर त्यावर आधारित 30 MCQचा आपण सराव करणार आहोत. तर पहिल्या भागात आपण बघूया, ही संकल्पना समजून घेऊया. बॅरियर्स टू इफेक्टिव्ह कम्युनिकेशन अर्थात प्रभावी संवादातील अडथळे. कम्युनिकेशन या शब्दासाठी मराठीमध्ये संवाद शब्द वापरलेला असेल किंवा संप्रेषण वापरलेलं असेल किंवा संदेशवहन वापरलेलं असेल किंवा दळणवळण वापरलेलं असेल, हे सर्व शब्द कम्युनिकेशनसाठी वापरले जाऊ शकतात. त्यामुळे प्रश्न वाचताना याची काळजी घ्या. संवाद प्रक्रियेत अनेक गोष्टींमुळे अडथळा निर्माण होतो आणि ज्यामुळे संवाद हा पूर्ण होत नाही किंवा प्रभावी होत नाही किंवा चुकीच्या दिशेने होत असतो. तर यामध्ये प्रामुख्याने जे अडथळे आहेत त्यातला पहिला आहे भाषिक किंवा अर्थविषयक अडथळे. याला सिमॅन्टिक बॅरियर्स असं म्हटलं जातं. जेव्हा संदेशातील शब्द, चिन्हे किंवा भाषेचा चुकीचा अर्थ लावला जातो तेव्हा हा अडथळा निर्माण होतो. यामध्ये वेगवेगळ्या मार्गाने हे होऊ शकतं. पहिले भाषांतर चुकीचे केलेले असेल, पण ट्रान्सलेशन बरोबर केलं नसेल. उदाहरणार्थ, एका भाषेतील संदेश दुसऱ्या भाषेत बदलताना शब्दशः अर्थ घेतल्यामुळे मूळ अर्थ बदलू शकतो. उदाहरणार्थ, कॉलेजच्या नोट्समध्ये इंग्रजीत लिहिलेले आहे, स्टुडंट मस्ट एक्झिक्यूट धिस प्लॅन टुडे. विद्यार्थ्यांनी आज या योजनेची अंमलबजावणी करावी. पण एका विद्यार्थ्याने एक्झिक्यूटचा अर्थ बळी किंवा फाशी देणे असा सुद्धा अर्थ होतो आणि मित्राला सांगितले आज या प्लॅनचा बळी द्यायचा आहे. अशा पद्धतीने चुकीचं भाषांतर केल्याने संवादामध्ये अडथळे निर्माण होतात. दुसरा, यूज ऑफ टेक्निकल जार्गन, क्लिष्ट तांत्रिक शब्द. म्हणजे एखाद्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीने सामान्य माणसाशी बोलताना स्वतःच्या क्षेत्रातील कठीण तांत्रिक शब्द वापरणे. उदाहरणार्थ, एखाद्या डॉक्टरने रुग्णाला सांगितले की तुम्हाला या प्रकारचं झालेलं आहे. रुग्ण घाबरला कारण त्याला समजलंच नाही की डॉक्टर साध्या भाषेत त्याला हार्ट अटॅकबद्दल बोलत आहेत. हा अनुभव बऱ्याचदा येतो ज्यावेळेस एखादा इलेक्ट्रिशियन किंवा एखादा इलेक्ट्रॉनिक इंजिनियर किंवा गाडी दुरुस्ती करणार जे होतं त्यावेळेस ते त्यांच्या भाषेतील शब्द वापरून अशा पद्धतीने डोलारा उभा करतात की खूप काही मोठा बिघाड झालेला आहे आणि खूप मोठा खर्च येणार आहे. त्या परिस्थितीमध्ये त्यांना जे सांगायचं आहे ते लपवतात आणि संवादामध्ये अडथळा निर्माण होतो. रुग्णाला किंवा ऐकणाऱ्याला वेगळाच अर्थ त्या ठिकाणी प्रतीत होत असतो. अस्पष्ट शब्द, ॲम्बिग्युअस वर्ड, संदिग्ध शब्दांचा वापर करणे. एकच शब्द अनेक अर्थ असणे किंवा उच्चार सारखा असल्यामुळे गोंधळ उडणे. उदाहरणार्थ, प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना सांगितले उद्या येताना सर्वांनी राईट बुक घेऊन या. आता विद्यार्थी गोंधळात पडले की राईट म्हणजे करेक्ट पुस्तक आणायला पाहिजे की ह्युमन राईट्सवरचे पुस्तक आणायला सांगायला पाहिजे. तर यामुळे सुद्धा जे सांगणाऱ्याला जे सांगायचं आहे ते ऐकणाऱ्याला समजत नाही आणि यामुळे अडथळा निर्माण होतो. दुसरा जो वर्ग आहे, ज्या कॅटेगरी आहे, ज्या कॅटेगरीमुळे अडथळे निर्माण होऊ शकतात त्या म्हणजे मानसिक बॅरियर्स, मानसिक अडथळे. हे अडथळे संदेश पाठविणाऱ्याच्या किंवा स्वीकारण्याच्या मनस्थितीवर, भावनांवर आणि विचारसरणीवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, संदेश पूर्ण ऐकण्याआधीच निष्कर्ष काढणे, प्रीमॅच्युअर इव्हॅल्युएशन. समोरच्याचे पूर्ण बोलणं ऐकून घेण्याऐवजी स्वतःचे मत, निष्कर्ष तयार करून घेणे. उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी प्रोजेक्टला लेट का झाला हे कारण सांगायला सुरुवात करतो, पण शिक्षक त्याचे पूर्ण बोलणे ऐकण्याआधीच मला काही सांगायचे नाही, तू आळशी आहेस, अशा पद्धतीचे रिमार्क्स करणं म्हणजे त्याला जे कारण सांगायचे ते कारण प्राध्यापकापर्यंत पोहोचलेलं नाहीये. असं शिक्षकांनी ज्यावेळेस बोलणं याच्या मागे कारण असं आहे की त्या शिक्षकाचा कदाचित त्या विद्यार्थ्याबद्दल तसा पूर्वग्रह असेल किंवा त्याचा तसा अनुभव असेल आणि त्यामुळे त्यांचं तसं त्याविषयी मत झालेलं असेल आणि यामुळे सुद्धा संवादामध्ये अडथळे निर्माण होतात. लक्ष नसणे, लॅक ऑफ अटेन्शन. ऐकणाऱ्याचे मन दुसरीकडेच गुंतलेले असेल तर त्यामुळे तो संदेश नीट ग्रहण करू शकत नाही, त्याचं अवधानाचं विभाजन झालेलं असतं. उदाहरणार्थ, वर्गात प्राध्यापक नेट परीक्षेतील महत्त्वाचा फॉर्म्युला शिकवत आहेत, पण एखादा विद्यार्थी उद्याच्या ट्रिपचा विचार करत ठरवून गेलेला असेल तर त्याला काही समजणार नाही कारण त्यांचं पूर्ण अवधान हे दुसरीकडे गेलेले असेल. त्यानंतर अजून एक उपकारण आहे ते म्हणजे भावनात्मक स्थिती, इमोशनल स्टेट. अतिराग, भीती, दुःख, आनंद यामुळे बुद्धी बधीर होते आणि समोरच्याचे बोलणे समजत नाही, ऐकत नाही. जर एखाद्या कॉलेजचे प्राचार्य एखाद्या प्राध्यापकांवर प्रचंड रागात ओरडत असतील तर भीती आणि रागामुळे प्राध्यापकाला प्राचार्यांचे नेमके काय म्हणणे ही कळत नाही. ती गोंधळलेल्या अवस्थेमध्ये संवाद हा व्यवस्थित होत नाही. अति इमोशनल परिस्थितीमध्ये सांगणे आणि म्हणणे, ऐकणे या दोन्ही प्रक्रियांमध्ये अडथळे निर्माण होतात.
आपल्याला हवे तेवढेच ऐकणे, सिलेक्टिव्ह परसेप्शन किंवा सिलेक्टिव्ह लिस्निंग असं ज्याला म्हणतात. संपूर्ण संदेशापैकी फक्त स्वतःच्या फायद्याची किंवा आवडीची गोष्ट ऐकणे किंवा त्यामुळे स्वतःला निर्णय घेणं सोयीचं होईल तेवढंच ऐकणं आणि बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं, असे एक प्रवृत्ती आपल्यामध्ये असते. उदाहरणार्थ गाईडने PhDच्या विद्यार्थ्याला सांगितले, तुझा रिसर्च टॉपिक खूप चांगला आहे पण तुझी मेथडॉलॉजी पूर्णपणे चुकीची आहे, ती बदल. विद्यार्थ्याने घरी येऊन फक्त एवढं लक्षात ठेवलं की टॉपिक चांगला आहे आणि चुकीची पद्धत आहे ह्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केलं आणि असं दुर्लक्ष केल्यानंतर आपोआपच ती बाब जी ती विस्मरणातून जाते आणि याचा अर्थ संवादामध्ये जे सांगणाऱ्याला सांगायचं होतं ते ऐकणाऱ्याला समजलेलं नाही. तिसरं संस्थात्मक अडथळे, ऑर्गनायझेशनल बॅरियर्स असतात. एखाद्या संस्थेचे नियम, तिथली पदरचना आणि वातावरण यामुळे सुद्धा संवादामध्ये अडथळे निर्माण होतात. त्यातील एक पहिला उपकारण आहे की कडक नियम, रिजिड रूल्स अँड रेग्युलेशन असतात. नियमांचे इतके कडक पालन केले जाते की माहिती वेळेवर पोहोचत नाही. उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला हॉल तिकीटमध्ये तातडीने दुरुस्ती हवी आहे पण कॉलेजचा नियम आहे की आधी क्लार्कला अर्ज द्या, मग रजिस्ट्रारकडे जाईल, प्राचार्यांची सही होईल. आणि या कडक नियमांमुळे साध्या कामाला 15 दिवस लागतात आणि यामुळे सुद्धा अडथळे निर्माण झाले आणि त्यांचं काम पूर्ण झालं नाही. कनिष्ठ आणि वरिष्ठ यांच्यातील अंतर स्पष्टीकरण, आपल्या पदाच्या अहंकारामुळे किंवा कनिष्ठ कर्मचाऱ्याला वाटणाऱ्या भीतीमुळे संवाद न होणे. उदाहरणार्थ कॉलेजच्या एखाद्या ज्युनियर शिक्षकाला समजले की विभाग प्रमुखांनी बनवलेले टाइम टेबलमध्ये चूक आहे पण मी लहान आहे, नवीन आहे, ज्युनियर आहे, मी कसं सांगू असं म्हणून ते रागवतील. या भीतीने ते सांगत नाही आणि संवाद पूर्ण होत नाही. क्लिष्ट संस्थात्मक रचना, कॉम्प्लेक्स ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर, संस्थेमध्ये व्यवस्थापनाचे खूप जास्त स्तर असतील त्यामुळे मूळ संदेश खाली पोहोचताना बदलतो आणि त्याला विलंब लागतो. उदाहरणार्थ विद्यापीठाच्या कुलगुरूंनी घेतलेला निर्णय आधी संचालकांकडे, मग प्राचार्यांकडे, जी काही प्रोसेस आहे त्या प्रोसेसमधून जातो आणि शेवटी विद्यार्थ्यांकडून जातो. कधीकधी हा अर्थ बदलू शकतो, असं नाही, प्रत्येक वेळेस अर्थ बदलू शकतो, बदलण्याची शक्यता असते आणि विलंब लागण्याची शक्यता असते. चौथं मुख्य कारण आहे भौतिक आणि पर्यावरणीय अडथळे, फिजिकल किंवा एन्व्हायरमेंट बॅरियर्स. संवादामधील हे आजूबाजूच्या वातावरणातील बाह्य अडथळे असतात जे संवादात थेट अडथळा आणत असतात. यातलं उपकारण सांगता येईल गोंगाट किंवा नॉईस, आजूबाजूला होणारा मोठा आवाज, यामुळे बोलणे ऐकू येत नाही. उदाहरणार्थ वर्गात प्राध्यापक शिकवत आहेत आणि अगदी वर्गाच्या बाहेर, खिडकीबाहेर, रस्त्यावर मोठ्या आवाजात बांधकाम आणि राजकीय रॅली किंवा कोणत्याही प्रकारची रॅली सुरू आहे. यामुळे संवादामध्ये अडथळे निर्माण होतात. दुसरं अंतर, दोन व्यक्ती भौगोलिकदृष्ट्या एकमेकांपासून दूर असणे. उदाहरणार्थ एक संशोधक पुण्यात आहे, त्याचा सहकारी मुंबईत आहे. जोपर्यंत त्यांच्याकडे मोबाईल, इंटरनेट नाही तोपर्यंत ते संवाद साधूच शकत नाहीत. आणि कधीकधी असं असेल की दोघांमध्ये आता उदाहरणार्थ ग्राउंडमध्ये ज्यावेळेस क्रिकेटमध्ये फिल्डिंग करत आहेत तर कॅप्टनला ज्यावेळेस बाउंड्रीवरच्या फिल्डरला काहीतरी सांगायचं, त्याला खूप मोठ्याने ओरडून ऐकावं लागते किंवा मग हातवाऱ्यांच्या दिशेने हातांचा उपयोग करून त्यांना सांगायचं असतं की डावीकडे सरक, उजवीकडे सरक, पुढे मागे. तर त्या ठिकाणी सुद्धा संवादामध्ये लोकांच्या गोंगाटामुळे अडथळा निर्माण होतो आणि अंतरामुळे सुद्धा अडथळा निर्माण होतो. खराब गॅजेट्स किंवा नेटवर्क इश्यूज असतील, म्हणजे फॉल्टी इक्विपमेंट्स असतील, त्यामुळे सुद्धा संवादामध्ये अडथळा निर्माण होतो. मोबाईल बंद झाला, नेटवर्क गेलं, चार्जिंग संपलं वगैरे वगैरे, यामुळे सुद्धा संवाद हा फ्रीज होत असतो. पाचवी कॅटेगरी आहे सांस्कृतिक आणि सामाजिक अडथळे, सोशिओ कल्चर बॅरियर्स. वेगवेगळ्या सामाजिक पार्श्वभूमी आणि संस्कृती आणि प्रांतातील लोक एकत्र आल्यावर त्यांच्यामध्ये होणारे गैरसमज, त्या माध्यमातून संवादामध्ये बॅरियर्स, अडथळे निर्माण होतात. सांस्कृतिक विविधता, कल्चरल डायव्हर्सिटी हा एक पहिलं उपकारण म्हणता येईल. वेगवेगळ्या संस्कृतीत एकाच गोष्टीचे वेगवेगळे अर्थ असतात. उदाहरणार्थ पाश्चिमात्य देशांमध्ये शिक्षकांना त्यांच्या नावाने हाक मारणे सामान्य आणि मैत्रीपूर्ण मानले जाते. भारतात मात्र शिक्षकांना नावाने हाक मारणे अत्यंत अविचारी, उद्धटपणाचे मानले जाते. दुसरं उपकारण स्वतःची संस्कृती श्रेष्ठ मानणे, आपल्या संस्कृतीच्या चष्म्यातून दुसऱ्याच्या संस्कृतीला कमी लेखणे किंवा जज करणे. उदाहरणार्थ दिल्लीहून आलेले एखादे प्राध्यापक जर असं मानत असेल की महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलता येत नाही, ते हुशार नसतात, तर हा त्यांच्या विचारसरणीचा अडथळा आहे आणि त्यामुळे त्यांच्या संवादामध्ये एक पूर्वग्रह येणार आणि ते येथील विद्यार्थ्यांशी योग्य पद्धतीने संवाद साधू शकणार नाही. बॉडी लँग्वेजला वेगळा अर्थ असणं, नॉन व्हर्बल क्यूज मिसमॅच असतात. वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या शारीरिक हावभावांचे अर्थ बदलत असतात. उदाहरणार्थ अमेरिकेत बोलताना डोळ्यात डोळे घालून बोलणे, डायरेक्ट आय टू आय कॉन्टॅक्ट करणे हा आत्मविश्वासाचा आणि प्रामाणिकपणाचा संकेत मानला जातो.
पण काही आशियाई देशांमध्ये भारतीय ग्रामीण संस्कृतीमध्ये मोठ्यांच्या डोळ्यात डोळे घालून हा उद्धटपणा किंवा आक्रमकपणा मानला जातो. यानंतर या प्रकरणातील दुसरा जो उपमुद्दा आहे, शेवटचा मुद्दा यातील मास मीडिया, जनसंवाद माध्यमे किंवा सामूहिक संपर्क माध्यमे आणि समाज. जेव्हा एकाच वेळी खूप मोठ्या विखुरलेल्या जनसमुदायाशी संपर्क साधला जातो त्याला मास कम्युनिकेशन म्हणतात. मास म्हणजे मोठ्या प्रमाणात असलेला लोकसमुदाय, त्यांच्याशी संपर्क करणारा, दूरदर्शनच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून, समाज माध्यमाच्या माध्यमातून हा असा संवाद साधला जातो. ज्यामध्ये जी माध्यमांची कार्य आहेत ती खालीलप्रमाणे आहेत. एक तर निरीक्षण आणि माहिती देणे, समाजातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, त्यानंतर त्याचा अर्थ लावणे, बातम्यांचे विश्लेषण करून त्याप्रमाणे समाजमत घडवणे, आणि कल्चरल ट्रान्समिशन, संस्कृतीचे संवर्धन आणि संक्रमण करणे. विविध जसं आता सध्या वारी चालू आहे तर वारीचं कव्हरेज हे बरेचसे न्यूज चॅनल करत असतात आणि त्यातील ज्या विविध परंपरा आहेत त्यांची माहिती सांगत असतात, इतिहास सांगत असतात, त्यातील जे वेगवेगळे विचार प्रवाह आहे त्यांची माहिती या निमित्ताने सांगत असतात. या निमित्ताने संस्कृतीचं संवर्धन आणि संक्रमण होत असतं. शिवाय एंटरटेनमेंट, मनोरंजन हा सुद्धा एक या माध्यमांचा हेतू असतो. या संदर्भात की मीडिया थेरीज आहेत, कोणत्या थेरीजच्या बेसिसवर हे काम करतात किंवा मास मीडिया जे काम करत असतं त्या कोणत्या थेरी त्यात ॲप्लिकेबल होऊ शकतात. एक आहे अजेंडा सेटिंग थेरी. माध्यमं आपल्याला काय विचार करायचं ह्याऐवजी कोणत्या मुद्द्यांवर विचार करायचा हे सांगतात आणि ते अजेंडा सेट करतात. आजकाल तर हा शब्द खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत आणि न्यूज चॅनलच्या बाबतीत हा प्रॉपरली बऱ्याचदा शब्द वापरला जातो, सातत्याने वापरला जातो की या टीव्हीच्या न्यूज चॅनलमध्ये हा अजेंडा आहे किंवा अजेंडा मूव्हीज असतात त्या मूव्हीजमधूनही आपला अजेंडा हा जनमानसावर बिंबवला जातो. ती अजेंडा सेटिंग थेरीचं उदाहरण आहे. नंतर हायपोडर्मिक निडल किंवा मॅजिक बुलेट थेरी. माध्यमे थेट आणि शक्तिशाली प्रभाव प्रेक्षकांवर टाकतात. प्रेक्षक हे निष्क्रियपणे ते ॲक्सेप्ट करतात. केवळ एखादी गोष्ट टीव्हीत सांगितलेली आहे, केवळ एखादी गोष्ट कोणतरी सांगितले म्हणून ऐकायची, अशा पद्धतीने या थेरीमध्ये मानलं जातं. आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात प्रभाव म्हणून जे मोठे चित्रपट अभिनेत्रे असतील किंवा क्रिकेटचे मोठे खेळाडू असतील किंवा राजकीय मोठे नेते असतील, ते काही गोष्टींचा प्रोपागंडा करत असतात, जाहिरात करत असतात. त्याचं कारण आहे की लोकांवर हा प्रभाव व्हावा, या थेरीचा वापर त्या ठिकाणी त्यांनी केलेला असतो. आणि जेव्हा एखादी मोठा खेळाडू, प्रसिद्ध व्यक्ती ज्यावेळेस येऊन काही गोष्ट सांगते तर त्याचा मोठा प्रभाव पडतो आणि म्हणून मग त्यांचा वापर त्या ठिकाणी, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा वापर केला जातो, असं हे थेरी सांगते. यूज अँड ग्रॅटिफिकेशन थेरी. याचे प्रेक्षक सक्रिय असतात, लोक आपल्या गरजेनुसार माध्यमांचा वापर करतात. जसं आत्ताचा जी युवा पिढी आहे ती केवळ टीव्ही न्यूजमध्ये काही सांगितलं म्हणून ते खरं असं मानत नाही, तर लगेच त्याचे क्रॉस व्हेरिफिकेशन करतात. यूट्यूबवर जे इंडिपेंडंट यूट्यूबर आहे त्यांनी काय सांगितलं या बातमीविषयी त्याचं विश्लेषण, किंवा सोशल मीडियावर जे इन्फ्लुएन्सर आहेत त्यांचे व्हिडिओ बघून, त्या अशा सगळ्यांचा बघून मग स्वतःचा अर्थ बनवत असतात. अर्थात ते अशा अर्थाने ते ॲक्टिव्ह असतात आणि अलर्ट असतात. नंतर गेट किपिंगची एक थेरी आहे. संपादक आणि मीडिया हाऊस ठरवतात की कोणती बातमी जनतेपर्यंत पोहोचायची किंवा गाळायची. म्हणजे सगळ्या बातम्या आहेत तशा जाऊ द्यायच्या नाही, कोणत्या बातम्यांचा फायदा होईल, कोणत्या नुकसान होईल याचा विचार करायचा आणि त्या पद्धतीनेच विशिष्ट राजकीय पक्षांच्या बातम्या येऊ द्यायच्या, विशिष्ट धर्माच्या, विशिष्ट अजेंडा पसरवणाऱ्या बातम्या येऊ द्यायचा, जो अजेंडा त्या विशिष्ट संपादक किंवा मीडिया हाऊसशी संबंधित आहे. चित्रपटांमध्ये आपण बऱ्याचदा अशा पद्धतीचे संवाद ऐकतो की ही बातमी जाता कामा नये, इलेक्शन सर पे आहे तर इस न्यूज को दबा के रखो, की अशा पद्धतीच्या बातम्या राखून आणि दाबून ठेवल्या जातात, त्याला गेट किपिंग थेरी अशी म्हणतात. अशा पद्धतीने आपण या दोन ज्या संकल्पना आहेत त्यांचा अभ्यास केला आहे. आता आपण इथून पुढे 30 जे MCQ त्याच्यावर आधारित यांचा सराव करूया. पहिले जे 15 प्रश्न आहेत ते बॅरियर्स ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन याच्यावर आधारित आहे आणि पुढचे 15 हे मास मीडिया कम्युनिकेशनवर आहे. प्रश्न 1. वर्गामध्ये शिकवताना शिक्षकांनी अतिशय तांत्रिक आणि क्लिष्ट शब्दांचा वापर केला तर विद्यार्थ्यांचा समजून घेताना कोणत्या प्रकारचा अडथळा येईल? या ठिकाणी भाषिक किंवा अर्थविषयक अडथळा, ज्याला सिमेंटिक बॅरियर्स असं म्हणता येईल. 2. संवादातील अडथळ्यांच्या संदर्भात अकाली मूल्यमापन, प्रीमॅच्युअर इव्हॅल्युएशन म्हणजे काय? याचा अर्थ आहे संदेश पूर्ण ऐकण्यापूर्वी किंवा समजून घेण्यापूर्वी स्वतःचे मत बनवायचे, निष्कर्ष बनवणे. हा एक मानसशास्त्रीय अडथळा आहे. 3. एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करताना वेगवेगळ्या देशातील कर्मचाऱ्यांमध्ये गेस्चर्स मिनिंग किंवा हावभाव शरीराचा अर्थ
यावरून गैरसमज झाला. हा कोणत्या प्रकारचा अडथळा या ठिकाणी आहे? हा सोशिओ कल्चर बॅरियर आहे, सामाजिक सांस्कृतिक अडथळा आहे. कारण काही कल्चर्समध्ये एका विशिष्ट हावभावाचा अर्थ वेगळा मानला जातो आणि दुसऱ्या कल्चरमध्ये तो वेगळा मानला जातो. 4. जेव्हा एखादा स्वीकारणारा म्हणजे ऐकणारा फक्त अशाच माहितीकडे लक्ष देतो की जी त्याच्या स्वतःच्या आधीच्या समजुतींशी जुळणारी असते आणि उर्वरित माहितीकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा त्याला काय म्हणतात? तेव्हा त्याला सिलेक्टिव्ह अटेन्शन, सिलेक्टिव्ह लर्निंग असं म्हणतात. निवडक बाबींकडे लक्ष दिलेलं आहे, बाकीचं ठरवून जाणीवपूर्वक बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं. 5. खालीलपैकी कोणता अडथळा हा फिजिकल बॅरियर नाही? यामध्ये विद्यार्थ्याच्या मनात असणारी भीती ही फिजिकल बॅरियर नाही, कारण ती सायकोलॉजिकल अडथळा आहे. बाकी सर्व जे आहेत त्या फिजिकल अडथळे आहेत, प्रत्यक्षात असणारे अडथळे आहेत. 6. खालील 2 विधाने दिली आहेत. विधान आहे, संवादातील स्टेटस कॉन्शियसनेस म्हणजे पद किंवा प्रतिष्ठेची जाणीव यामुळे निर्माण होणारा संस्थांमधील ऊर्ध्वगामी संवादात अडथळा निर्माण होतो. ऊर्ध्वगामी म्हणजे कनिष्ठांनी वरिष्ठांशी करायचा संवाद. याचं कारण कनिष्ठ कर्मचारी बऱ्याचदा वरिष्ठांच्या नाराजीच्या भीतीने स्पष्ट व सत्य माहिती देण्यास टाळतात. याचं उत्तर आहे ए आणि बी हे दोन्ही बरोबर आहेत. ज्यावेळेस कनिष्ठ वरिष्ठांना घाबरत असतात त्यावेळेस ते थेटपणे संवाद साधू शकत नाही आणि त्यामुळे त्या दोघांमधील संवाद हा पूर्ण होत नाही. 7. संवादादरम्यान एखाद्या व्यक्तीला तिच्या क्षमतेपेक्षा जास्त माहिती एकाच वेळी दिली जाते, त्यामुळे ती व्यक्ती त्या माहितीवर प्रक्रिया करू शकत नाही, तेव्हा त्याला काय म्हणतात? यामध्ये त्याला माहितीचा अतिभार म्हणतात, इन्फॉर्मेशन ओव्हरलोड असं म्हणतात. जेवढी माहिती त्यांना प्रोसेस करण्याची ज्यांची क्षमता आहे त्याप्रमाणे दिली पाहिजे. म्हणजे आपण वर्ग अध्यापनाच्या संदर्भात विचार केला तर छोट्या वर्गांमध्ये आशय हा छोटा घेऊन तो आधी शिकवायचा असतो. विद्यार्थ्यांनी त्यात गती प्राप्त झाल्यानंतर पुढे जायचं असते. एकाच वेळेस जास्त देऊन चालत नाही. म्हणून लहान वर्गांमधल्या तासिका कमी मिनिटांच्या असतात आणि वरच्या वर्गातील तासिका जास्त मिनिटांच्या असतात. याचं कारण असेल की विद्यार्थी इन्फॉर्मेशन ओव्हरलोड होऊ नये. जर वर्गात पंख्यांचा आवाज मोठा घरघर असा आवाज येत असेल तर संवादाच्या सिद्धांतानुसार त्याला कोणत्या प्रकारचा अडथळा मानता येईल? तर हा भौतिक किंवा पर्यावरणीय नॉईस आहे, आवाज आहे, कारण की हा प्रत्यक्ष त्या परिस्थितीमध्ये होत आहे. 9. खालीलपैकी कोणते मानसशास्त्रीय अडथळ्यांचे अचूक गट आहेत? यामध्ये उत्तर आहे केवळ 1, 2 आणि 4 हे या ठिकाणी सायकोलॉजिकल बॅरियर्स आहे. प्रीमॅच्युअर इव्हॅल्युएशन, नंतर अविश्वास आणि लक्ष नसणे, कारण तांत्रिक भाषेचा वापर हा सिमेंट्रिकमध्ये जातो, भाषिक अडथळ्यांमध्ये जात असतो. भाषिक अडथळे अर्थात सिमेंटिक बॅरियर्स प्रामुख्याने कशामुळे संवादात अडचण निर्माण होते? या ठिकाणी शब्दांचे आणि चिन्हांचे अर्थ वेगळे असल्यामुळे भाषिक अडथळ्यांमध्ये संवादात अडचण निर्माण होऊ शकते. त्यांचे शब्दांचे अर्थ जर दोन्ही पार्टीजला माहीत नसेल, सांगणाऱ्यांना ऐकणाऱ्यांना किंवा वेगळे असतील तर त्यावेळेस यामधून संवाद हा होत नाही आणि तो अडथळा निर्माण होत असतो. 11. सायकोलॉजिकल बॅरियर्स अर्थात फिजिओलॉजिकल बॅरियर्स अर्थात शारीरिक आणि जैविक अडथळ्याचे अचूक उदाहरण कोणते आहे? या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऐकण्याला त्रास होतो. हा शारीरिक अर्थात फिजिओलॉजिकल विषय असल्यामुळे तो फिजिओलॉजिकल अडथळा आहे. 12. संवादात फिल्टरिंगचा अर्थ काय होतो? याचा योग्य अर्थ आहे की माहिती वरिष्ठांना आवडेल अशा पद्धतीने बदलून किंवा सकारात्मक भागच पुढे न्यायचं. फिल्टर करायचं, जेवढ्या माहितीचा आपल्याला फायदा होईल किंवा जेवढ्या माहितीने आपला हेतू साध्य होईल तेवढीच माहिती पुढे पाठवायची, बाकीची पुढे पाठवायची नाही. या प्रकाराला फिल्टरिंग असं म्हणतात. हा शब्द बऱ्याचदा बोलण्यातही आपण वापरत असतो. 13. सांस्कृतिक अडथळ्यांचा म्हणजे कल्चरल बॅरियरच्या संदर्भात एथनोसेंट्रिझम संवादाला कसा बाधतो? म्हणजे या ठिकाणी त्यामुळे प्रत्येक व्यक्ती स्वतःची संस्कृती श्रेष्ठ मानते आणि दुसऱ्याच्या संस्कृतीकडे पूर्वग्रहाने बघते आणि ह्या अँगलने अशा पद्धतीने ॲटिट्यूडने बोलणाऱ्या व्यक्तीचं समोरून ऐकून घेत नाही, कारण त्यांना तो अप्रोच आवडत नाही. जो व्यक्ती विनयाने आदराने बोलतो त्याचा ऐकून पूर्ण होतं आणि त्यामुळे संवाद हा चांगला होतो. ज्यावेळेस समोरच्या व्यक्तीमध्ये हा इगो असेल की माझं कल्चर श्रेष्ठ आहे आणि तो ऐकणाऱ्याला सांगत असेल की तू कनिष्ठ आहे आणि तू चुकीचा आहे, तू वाईट आहे, तर अशा पद्धतीमध्ये संवाद होणार नाही. संवादासाठी आदर असणं, विनय असणं आणि समकक्ष दोघं असणं हे अत्यंत गरजेचं असेल तरच संवाद हा पूर्ण होतो, नाहीतर संवादामध्ये हा अडथळा निर्माण होत असतो.
14 जेव्हा एखादी संस्था खूप मोठी असते आणि तिच्या संवादाचे अनेक स्तर असतात, तेव्हा संदेश अंतिम व्यक्ती पोहोचेपर्यंत त्याचा मूळ अर्थ बदलतो. याला कोणता अडथळा म्हणता येईल? याला संस्थात्मक रचना अडथळा म्हणता येईल. त्यामुळे जे आदेश निघत असतात, शासन परिपत्रक निघत असतात, परिपत्रक घेतल्यापासून तो प्रकाशित होईपर्यंत मधले अनेक टप्पे असतात आणि त्या टप्प्यांमध्ये याला एकतर विलंब लागतो आणि अर्थ बदलू शकतो असं नाही, बदलतो असं आपण म्हणू शकत नाही, प्रत्येक वेळेस बदलतो असं नाही, तर बदलू शकतो. बदलायच्या शक्यता ह्या जास्त असतात, कारण प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने त्याचे स्वतःचे अन्वयार्थ लावत असतात. 15 प्रभावी वर्गखोली संदेशवहनात अडथळे कमी करण्यासाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणती पायरी उचलली पाहिजे? यापैकी काय केलं पाहिजे? तर सातत्याने फीडबॅक घेणे आणि सोप्या भाषेचा वापर केला पाहिजे. जेणेकरून फीडबॅक का घ्यायचा? तर आपण ज्या पद्धतीने शिकवतो आहोत, जी भाषा वापरतो आहोत, जी तंत्र वापरतो आहोत, माध्यम वापरते ती प्रभावी ठरत आहेत का नाही हे कळण्यासाठी, आणि जास्तीत जास्त सोप्या भाषेचा वापर करून. कारण मुख्य उद्देश हा वर्गाध्यापनाचा उद्देश हा अशा विद्यार्थ्याला समजला पाहिजे. आपलं शब्द पांडित्य किंवा आपण किती हुशार आहोत की आपल्याला किती गोष्टी माहिती हे सांगणं त्या ठिकाणी हेतू नसतो. ते टेलिलॉजिकल असतं. टेलिलॉजिकल म्हणजे विशिष्ट उद्दिष्ट या वर्गातल्या अध्यापनाच्या प्रक्रियेला, आणि ते उद्दिष्ट असतं की विद्यार्थ्याला आशय समजला पाहिजे, म्हणून सोप्या भाषेचा वापर करणं हे जास्त संयुक्तिक आहे. दुसरा भाग येतील आता 4.4 जो आहे मास मीडिया अँड सोसायटी, त्यावर आता पुढचे 15 प्रश्न घेऊया. प्रश्न 16 मास मीडिया संदर्भात सर्व्हिलन्स निरीक्षण याचा मुख्य हेतू काय असतो? तर समाजामधील चालू घडामोडी, धोके, माहिती याची चेतावणी, वृत्त देणे, यांच्या बातम्या समाजापर्यंत नेणं हा या मास मीडियाचा मुख्य हेतू असतो. 17 अजेंडा सेटिंग थेअरी नुसार प्रसार माध्यमे समाजावर कसा प्रभाव टाकतात? तर ही माध्यमे जनतेला कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यावर विचार करायचा आहे हे ठरवून अजेंडा सेट करत असतात. आपण रात्री 9च्या बातम्या बघितला तर तो अजेंडा सेटिंगची थेअरी असते. त्या जर आपण एखाद्या न्यूज चॅनलचं जर विश्लेषण केलं तर त्या न्यूज चॅनलचा अजेंडा काय हे आपल्या अचूकपणे लक्षात येईल. तर त्या ठिकाणी ही जी थेअरी ती अजेंडा सेटिंगची थेअरी आपल्या लक्षात येईल. किंवा एखादा विशिष्ट चित्रपट निर्माता, चित्रपट दिग्दर्शक विशिष्ट विषयावर आधारितच चित्रपट निर्मिती करतोय का असं सुद्धा आपल्याला विश्लेषणातून त्याचा काही अजेंडा आहे का हे आपण त्या माध्यमातून ओळखू शकतो. नंतर हायपोडर्मिक निडल थेअरी किंवा मॅजिक बुलेट थेअरी माध्यमांचा प्रभावाविषयी काय सांगते? की माध्यम थेट, त्वरित आणि शक्तिशाली प्रभाव निष्क्रिय प्रेक्षकांवर टाकत असतात. त्यामुळे हे जे निष्क्रिय प्रेक्षक असतात ते लगेच इन्फ्लुएन्स होतात आणि त्या पद्धतीने वर्तन करायला लागतात. या जुन्या सिद्धांतानुसार जसे इंजेक्शन शरीरात थेट औषध सोडते आणि प्रसार माध्यमे तसंच लोकांच्या जोटात थेट विचार भरतात आणि लोक त्याला लगेच तत्काळ बळी पडतात. 19 प्रसार माध्यमांमध्ये गेटकीपिंगची भूमिका कोण बजावतो? वृत्तपत्र विक्रेते, संपादक, मीडिया हाऊसचे मालक हे जे आहेत, हे मालक जे आहेत, कारण त्यांना त्यांचा पैसा असतो आणि त्या माध्यमातून त्यांचे जे काही हितसंबंध असतील, आर्थिक हितसंबंध ते जोपासत असतात. त्यांना सपोर्ट करणारे जे राजकीय किंवा जे फायनान्शियली दृष्ट्या महत्त्वाच्या व्यक्ती, त्यांच्या विरुद्धच्या बातम्या ते येऊ देत नाही, त्या मागेच थांबवतात आणि त्या पद्धतीने ते गेट कीपिंग करतात. कोणती बातमी बाहेर जाऊ द्यायची आणि नाही जाऊ द्यायची हे रोखत असतात. याला गेट कीपिंग असं म्हणतात. या दृष्टीने संपादक हे गेटकीपर मानले जातात या थेअरीमध्ये. 20 युजेस अँड ग्रॅटिफिकेशन थेअरी नुसार खालीलपैकी कोणते विधान योग्य? यामध्ये प्रेक्षक हे सक्रिय असतात आणि ते स्वतःच्या गरजेनुसार आणि समाधानासाठी विशिष्ट माध्यम निवडत असतात. जसं की जो जागृत वर्ग असतो तो केवळ एका मीडियावर अवलंबून राहत नाही, तर तो एकच बातमी, एकच विश्लेषण, एकच घटना वेगवेगळ्या चॅनल्सवर बघतो. शिवाय तो यूट्यूबवर जाऊन बघतो, इंटरनेटवर जाऊन बघतो, चार चौघांशी बोलतो, खात्री करतो. अशा पद्धतीने तो ॲक्टिव्ह असतो असं ही थेअरी सांगते. 21 जोड्या जुळवा. यामध्ये ह्यातली योग्य जोडी आहे, आपण एक एक बघूया. ला 1 आहे. अजेंडा सेटिंग थेअरी ही मॅककॉम्स आणि शॉ यांनी मांडली. बी साठी 2 आहे. कल्टिवेशन थेअरी जॉर्ज गबनर. सी साठी 3 आहे. मॅथमॅटिकल मॉडेल शॅनन अँड विवर. आणि 2 स्टेप फ्लोस थेअरी ही पॉल लॉथर्सफील्ड हे त्याचे निर्माते आहेत. 22 जॉर्ज गबनर यांनी कल्टिवेशन थेअरी चा जो सिद्धांत आहे त्यानुसार जे लोक टीव्हीवर जास्त वेळ हिंसक आणि गुन्हेगारीच्या बातम्या पाहतात त्यांच्या मनावर काय परिणाम होतो?
तर खऱ्या जगालाही ते टी व्ही सारखेच अत्यंत हिंसक आणि असुरक्षित समजू लागतात. हा त्यांच्यावर त्याचा परिणाम होत असतो. 23 जनसंवाद माध्यमांचे मूळ स्वरूप काय असते? हे भांडवलशाही प्रधान, तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारे असते. 24 टू स्टेप फ्लो थेअरीनुसार माध्यमातील थेट माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी कोणापर्यंत फिल्टर होऊन जाते? तर ही शेवटी फिल्टर होत होत मतप्रवर्तक बनते. एका विशिष्ट राजकीय पक्षाचा अजेंडा चालवणारे चॅनल त्यांना आवश्यक तेवढ्याच बातम्या दाखवणार जे त्यांच्या राजकीय प्रवृत्तीला, राजकीय विचार प्रवाहाला सूट करतात तेवढ्याच बातम्या, आणि शेवटी याचं रूपांतर हे मतपरिवर्तनात होत असतं. आणि त्याच्या माध्यमातून यांची जी भूमिका असते ती मतपरिवर्तन करणाऱ्यांची असते. त्याच्यामुळे सर्व मीडियाच्या माध्यमातून एखाद्या विशिष्ट विषयाच्या विरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केलं की सगळ्या मीडियांमधून ते यायला लागलं तर समाज मन त्या दृष्टीनं समाजाचं मत ते परिवर्तन करू शकतात, म्हणून ते मतप्रवर्तक ठरतात. खालीलपैकी 2 विधाने तपासा. विधान 1, सोशल मीडिया मुळे जनसंवादातील पारंपरिक गेट किपिंगची संकल्पना कमकुवत झालेली आहे आणि आता कोणीही सामान्य नागरिक थेट स्वतःचा मजकूर इंटरनेटवर प्रसिद्ध करू शकतो. तर अर्थात ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. सोशल मीडियामुळे जनसंवादातील पारंपरिक गेट किपिंगची संकल्पना कमकुवत झाली. जरी टेलिव्हिजन चॅनल्सने एखादी न्यूज दाबून ठेवली, बाहेर येऊ दिली नाही, तरीसुद्धा यूट्यूब आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ती सर्वांपर्यंत आली. त्याच्यामुळे त्यांचा गेट किपिंगचा उद्देश हा सफल होत नाही. आणि आता कोणी सामान्य नागरिक स्वतःचं यूट्यूब चॅनल बनवू शकतो, सोशल मीडिया पेज किंवा सोशल मीडिया अकाउंटमधनं स्वतःची मतंसुद्धा थेटपणे तो प्रभावीपणे मांडू शकतो. 26 डिजिटल डिव्हाइड, डिजिटल दरी म्हणजे मास मीडिया आणि समाजाच्या संदर्भात काय दर्शवते? तर हे माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करू शकणारे आणि न करू शकणारे, ढोबळमान आणि शहरी विरुद्ध ग्रामीण अशिक्षित यांच्यातील दरी दाखवतं. दोघांमध्ये डिजिटली दृष्ट्या किती ते समर्थ आहेत आणि किती समर्थ नाहीत या दृष्टीने ही दरी असते. जसं आपण आर्थिक दृष्टीने गरीब आणि श्रीमंत म्हणतो, तसं डिजिटलच्या संदर्भात जे श्रीमंत म्हणजे त्यांच्याकडे नेटवर्क चांगलं आहे, ज्यांना सुविधा चांगल्या उपलब्ध आहेत, ज्यांच्याकडे 5G डिव्हायसेस आहेत, महागडे संगणक आणि लॅपटॉप्स आहेत, हा एक वर्ग. दुसरा वर्ग जिथे इंटरनेट पोहोचलेलं नाही, नेटवर्क पुअर आहे, जिथे 4G फोन चालतो आहे, जिथे नेटवर्कचे दर जे आहेत ते त्यांना परवडणारे नाही आहेत. अशामुळे जी दरी निर्माण होते त्याला डिजिटल डिव्हाइड असं म्हटलं जातं. म्हणजे त्या माध्यमातून त्यांची ICT वापर करण्याची क्षमता यामध्ये सुद्धा डिजिटल डिव्हाइड, डिजिटल दरी निर्माण होत असते. 27 खालीलपैकी कोणते माध्यम मूक किंवा मुद्रित माध्यम आहे? प्रिंट मीडियाचे अचूक उदाहरण आहे. तर अर्थात सोप्या वृत्तपत्र आणि नियतकालिका जी आहेत, जी छापील स्वरूपाची आहेत, छापील स्वरूपाची मुद्रित साधनं आहेत. अर्थात यांचे यूट्यूब चॅनल पण असतात, यांचे डिजिटल चॅनल पण असतात वृत्तपत्रिका नियतकालिकांचं, पण याचं मूळ स्वरूप जे आहे ते प्रिंटेड स्वरूपातच आहे. 28 प्रसार माध्यमांचे म्हणजे प्रसार माध्यमांचे कोरिलेशन हे कार्य समाजासाठी काय करते? संबंध जोडणे किंवा अर्थ लावणे, केवळ जाहिराती दाखवणे. यामध्ये बरोबर उत्तर आहे वेगवेगळ्या घडामोडींचे विश्लेषण करून समाजाला योग्य दृष्टिकोन देण्यास मदत करणे असं अपेक्षित असतं. पण तसं होईलच असं नाहीये, पण त्याचा जो अर्थ लावला जातो, कारण जी घटना घडलेली आहे त्या संदर्भातलं प्रत्यक्षदर्शी सोडून बाकी कुणालाही माहीत नसतं काय झालेलं आहे पूर्णपणे. ज्यामुळे प्रसार माध्यमच जी चित्र दाखवेल, जे विश्लेषण करेल तीच सत्य परिस्थिती प्रेक्षकांसमोर असते आणि त्याच्यामुळे तेवढंच सत्य निर्माण करण्याची ताकद ही या प्रसार माध्यमांमध्ये असते. आणि त्यामुळे समजा मी एक न्यूज बघितली तर त्या न्यूजमध्ये जे दाखवलेलं आहे आणि त्याचं जे विश्लेषण केलेलं तेच खरं असं माझ्या मनावर येईल, कारण प्रत्यक्ष मी ती घटना बघितलेली नाही तिथे. आणि म्हणूनच या दृष्टीने बऱ्याचदा असंही होतं की प्रसारमाध्यमातून चुकीच्या माहिती, खोट्या माहिती, अजेंडा असणाऱ्या माहिती किंवा अफवासुद्धा प्रसारित होतात आणि त्या लगेच व्हायरल होतात. आणि लगेच व्हायरल झाल्यामुळे त्या ठिकाणचा जो संवाद आहे तो संवाद पूर्ण होत नाही, कारण प्रत्यक्ष स्थिती वेगळी आणि पोहोचलेली माहिती वेगळी येते आणि त्यामुळे हा संवादातील अडथळासुद्धा या ठिकाणी निर्माण होत असतो. 29 मार्शल मॅकलुहन यांनी टेलिव्हिजन किंवा टीव्हीच्या माध्यमाला कोणत्या प्रकारचे माध्यम म्हटले? त्यांनी कूल मीडिया असं म्हटलेलं आहे. कूल मीडियामध्ये प्रेक्षकाला स्वतःचे डोके किंवा ज्ञान जास्त वापरावं लागत नाही. ऑडिओ व्हिडिओ दोन्ही रेडीमेड मिळतात. यामुळे वाचक जो असतो तो कूल असतो, तो शांत असतो, त्याला सक्रिय राहण्याची गरज नसते. निष्क्रियपणे समोर जे आहे ते फक्त बघायचं आणि ऐकायचं असतं. प्रिंट मीडियामध्ये
हे हॉट मीडिया आहेत, कारण त्यात कल्पनाशक्ती वापरावी लागते, त्यामध्ये जाणीवपूर्वक अटेन्शन जास्त द्यावं लागतं, तर आपल्याला त्या गोष्टींचा अर्थ कळत असतो. आता या व्हिडिओतील शेवटचा 30वा प्रश्न. संवादाच्या 7 C पैकी क्लॅरिटी आणि कन्साइजनेसचा वापर मास मीडियामध्ये का केला जातो? याचं कारण आहे की विखुरलेल्या मोठ्या जनसमुदायाला कमी वेळेत अचूक आणि स्पष्ट संदेश देण्यासाठी याचा वापर केला जात असतो. अशा पद्धतीने आपण घटक 4 या ठिकाणी संपवलेला आहे. आपल्या काही शंका असेल तर कॉमेंट जरूर करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करा. आपल्याला या नेटसेटच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.